असं आहे की या ठिकाणी आपण जेव्हा वेदांत चिंतन करतो त्यावेळेला जीवनमुक्ती विवेक नावाचं विद्यारण्य स्वामींनी एक प्रकरण ग्रंथ लिहिलेला आहे. ज्यांनी पंचदशीचं अध्ययन केलं त्याने हा जीवनमुक्ती विवेक पाहिलाच पाहिजे. आणि ज्यांनी केवळ जीवनमुक्ती विवेक पाहिला आणि पंचदशी पाहिली नाही तर त्याला या ठिकाणी जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाचं मार्मिक रहस्य त्याला कळणार नाही. कारण तत्वज्ञान झालं आणि उरले उपाधी कारणे ते त्वाविचले दर्शने. ज्ञान झाल्यानंतरही अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध जोपर्यंत असतो तोपर्यंत ज्ञानी पुरुषाला देखील ह्या जगताची प्रतीती येत असते. ती सत्यत्वाने नसली तरी मिथ्यात्वाने येत असते. अप्रतीती कधीच होत नाही. मग अप्रतीती होती कुठं तर अनुभवरूपता ज्या विदेह कैवल्य मुक्तीला प्राप्त होतो त्यावेळेला होते. पण बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही अशी जी निश्चय असा जो निश्चय असतो तो जीवनमुक्तीमध्येच होतो. आणि त्या जीवनमुक्तीमध्ये त्या मनुष्याला या ठिकाणी जे आपण जन्मजन्मी जी साधना केली आणि आता या ठिकाणी आपण तत्वबोधाला प्राप्त झालो, परंतु उरलेल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत हा उपाधी शरीर नावाचा उपाधी आहे, अंतःकरण नावाचा उपाधी आहे, त्यांचा आत्म्याशी आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे, प्रारब्ध लेश त्याला म्हणतात किंवा अविद्या लेश, तोपर्यंत आपण काय करायचं. अशा वेळेला जर कोणालाही शंका आली तर तो महाराष्ट्रातल्या ह्या वारकरी संप्रदायाचा पाईक असेल तर बाबा त्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं वर्णन सांगत होते. आता काय करायचं, आता भजन करायचं. भजन हे साधन कशासाठी